मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत असून आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली। ही माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। प्रसिद्धी पत्रकात म्हटले की दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजता हिप्परगी बॅरेजची पाणी पातळी 522.60 मीटर असून आवक 36,600 क्युसेक्स व जावक 34,450 क्युसेक्स आहे। बॅरेजमध्ये 3.98 TMC पाणीसाठा असून त्यापैकी 3.18 TMC उपयुक्त व 0.80 TMC मृत साठा आहे। कोल्हापूर बंधारा राजापूर येथील पाणी पातळी 524.483 मीटर असून तेथून 35,208 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सून कालावधीत कृष्णा नदी प्रवाहित राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली। आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517 ते 517.50 मीटर दरम्यान राखण्याची ही विनंती करण्यात आली। सध्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517.680 मीटर असून धरणात 40,173 क्युसेक्स आवक व 16,458 क्युसेक विसर्ग सुरू आहे। गत वर्षाच्या अनुभवावरून जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमानाचे प्रमाण जास्त असते। सन 2026 मध्ये अल्निनोचा प्रभाव अधिक सक्रिय झाल्यामुळे काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टीचे प्रमाण वाढले। अशा परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास कृष्णा नदी प्रवाहित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले। पूर व्यवस्थापनाच्या दृष्टीने आंतरराज्य बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्नाटक शासनाकडून नेहमीप्रमाणे सकारात्मक सहकार्य मिळेल अशी अपेक्षाही जलसंपदा विभागाने व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।